तसं पाहिलं तर निवडणूक जरी झाली तरी त्या ठिकाणी सुनेत्राताई प्रचंड मताधिक्याने निवडून येतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. एवढा प्रभाव आणि दादांचं वलय निश्चितच त्या बारामतीमध्ये आहे. आणि मला वाटतं एका बाजूला बाकीचे पक्ष भूमिका घेत असताना काँग्रेसनी समंजसपणाने त्या ठिकाणी बिनविरोध निवडणुकीला सहकार्य करावं अशा प्रकारची मला तरी वाटतं सगळ्यांची अपेक्षा आहे. भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत. भाऊ, खरं तर आपण पाहतोय की राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. मात्र आता बारामतीमध्ये अजित पवारांच्या निधनानंतर कुठतरी ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध करायचा प्रयत्न सुरू असताना काँग्रेस मात्र उमेदवार देणार आहे. कसं बघते याकडे? मला वाटतं आपल्या महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आणि परंपरा आहे. त्यानुसार आतापर्यंत जेव्हा जेव्हा नेत्यांच्या किंवा लोकप्रतिनिधींच्या निवडणुका अशा प्रकारच्या दुःखद निधनानंतर अपघाती निधनानंतर झाल्या त्यावेळेला बिनविरोधच एखाद दुसरा अपवाद जर वगळला, रमेश वांजळे आणि कुठे एखादा अपवाद, तर मला वाटतं अशा प्रकारच्या निवडणुका सर्व पक्षांनी एकत्रितपणे समन्वयातनं बिनविरोधच त्या ठिकाणी लढवलेल्या आहेत. आणि मला वाटतं अजितदादा एक महाराष्ट्राचे मोठे लोकप्रिय नेते होते. त्यांचं निधन हा धक्का महाराष्ट्रासाठी होता, अपघाती निधन झालं. आणि अशा वेळेला मला वाटतं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती या ठिकाणी अशा प्रकारची असल्याकारणानं बिनविरोध व्हावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केले नव्हे, त्याने आवाहनही केले. आणि म्हणून मला वाटतं की उगाचच त्या ठिकाणी लढायचं म्हणून लढून अपशकुन करण्याचं काही कारण नाही आहे. तसं पाहिलं तर निवडणूक जरी झाली तरी त्या ठिकाणी सुनेत्राताई प्रचंड मताधिक्याने निवडून येतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. एवढा प्रभाव आणि दादांचं वलय निश्चितच त्या बारामतीमध्ये आहे. आणि मला वाटतं एका बाजूला बाकीचे पक्ष भूमिका घेत असताना काँग्रेसनी समंजसपणाने त्या ठिकाणी बिनविरोध निवडणुकीला सहकार्य करावं अशा प्रकारची मला तरी वाटतं सगळ्यांची अपेक्षा आहे. खरं तर अजित पवारांचं राजकारण हे काँग्रेससोबत जास्त आपल्याला पाहायला मिळालं आणि आज त्यांच्या निधनानंतर काँग्रेसने उमेदवार देणं हे कितपत राजकीयाला धरून वाटतं? नाही, मला वाटते पूर्णपणे चुकीचं आहे. उलट पक्ष मी उद्धवजी ठाकरे साहेबांचं अभिनंदन करेन की त्यांना तर अजितदादांचा सहवास फार थोडा लागला उपमुख्यमंत्री म्हणून, किंबहुना सातत्याने विरोधीच भूमिका त्या ठिकाणी असायची. पण अशा प्रकारची घटना झाल्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांच्या उभाटाने सुद्धा मनाचं मोठेपण दाखवल्याचं समजतंय. तर मला वाटतं जर उद्धवजी ठाकरे साहेब उभाटाची भूमिका घेत असतील, भाजप भूमिका घेत असेल, अर्थात शिंदेसाहेबही घेतील, आणि त्याच्यामुळं मला वाटतं की काँग्रेसने पण उगाच त्या ठिकाणी लढायचं म्हणून लढू नये. एवढी वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रित अनेक वर्ष सत्ता राबवलेली आहे. आणि मग ज्या वेळेला आपला सहकारी अशा प्रकारचा धक्कादायक अपघातातून ज्या वेळेला जातो, निधन होतं, त्यावेळेला मला वाटतं आपल्या ज्या संवेदना महाराष्ट्राच्या असतात आणि संस्कृती असते ती जपण्याचं काम करायलाच हवं. राष्ट्रवादीत सुद्धा अनेक आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात. सुनील तटकरे असेल किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यावरती आरोप होत आहेत. कसं बघता एक मित्रपक्ष म्हणून त्यांच्याकडे? नाही, मला वाटतं आरोप सध्या तरी शमल्यासारखं त्या ठिकाणी वाटतंय. दोन्ही गोष्टी माध्यमाच्या माध्यमातूनच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समजल्या की दोन्ही पत्र त्या ठिकाणी चॅनल दाखवत होते. परंतु वस्तुस्थिती काय आहे हे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनित्राताई यांनाच त्या ठिकाणी माहीत असेल. मला वाटतं त्यांच्या गाठीभेटी झाल्यानंतर तशा अर्थानं जी तीव्रता किंवा मतभेद दिसत होते निदान मीडियाच्या माध्यमातून तरी ते आता कमी झालेत किंवा दूर झाल्यासारखं वाटतंय. पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की विलिनीकरणाचा मुद्दा समोर येतोय. जर विलिनीकरण झालं तर महायुती म्हणून फायदा राहील? नाही, शेवटी राष्ट्रवादी अजितदादांचा गट हा सत्तेत आहेत, सत्तेबरोबरच राहील.
आणि स्वाभाविकपणे जर अजितदादांच्या पक्षासोबत राष्ट्रवादी त्या ठिकाणी आली तर निश्चितच आणखी ताकद या ठिकाणी सत्ता पक्षाला त्या ठिकाणी मिळेल. परंतु या ठिकाणी या परिस्थितीमध्ये नेमकं काय होईल हे पवारसाहेब आणि सुनेत्रा ताईच त्या ठिकाणी सांगू शकतात. परंतु एकत्रित येण्यानं त्या ठिकाणी फायदाच होत असतो. पाहतो आपण एकत्रित होण्याने फायदा होईल आणि बारामती निवडणुकीमध्ये काँग्रेसने जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे काँग्रेसची भूमिका बदलते की कायम राहते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील. कॅमेरामन मनोज सराजसह एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.